पंखा बंद कर ग, पंखा बंद कर. हे 2 पार्सल आलेले आहेत, तर आता आपण ओपन करूया. काय आले काय माहिती, तर चला हे नंतर खोलू. आपण आधी बॉक्स मध्ये काय बघूया. बॉक्स आले म्हणल्यावर जरा खूप मोठी उत्सुकता होते. काय आहे काय आहे काय आहे बघूया. आपण कुठनं खोलू लागा ह्याला. पहिल्यांदा बॉक्स वर ओपनिंग करते मी. मोठे चिकटपट्टी लावले काय माहिती ह्याला. काय अगो बया अगो बया अगो बया अगो बया. भारीच दिलंय की पार्सल, भारीच दिलंय की पार्सल. चांगलं पॅकिंग केलंय म्हणजे खराब होऊ नये म्हणून. छान आहे, छान आहे. काय एवढंच आहे वे. अरे ज्या आईला एवढंच आहे. पहिले डेट बघूया आपण. डेट 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 हा चला 29 पर्यंत आहे हे. 2029 ह्याची डेट व्यवस्थित आहे. आणि हे सनस्क्रीन मागवले उन्हापासून वाचण्यासाठी. मरे पण छोटा पॅकेट आलेला आहे. सनस्क्रीन बरा आहे. हा पण 29 पर्यंत म्हणजे ठीक आहे. एक्सपायरी वगैरे बऱ्यापैकी आहे. वापरू शकतो आपण, काय हरकत नाही. फेस वॉश आणि वेस्ट सनस्क्रीन. चला हे एक झालेलं आहे. मोरते हे ठीक आले, ओके आलंय. आता ही मी जेगिन्स मागवली होती, म्हणजे जीन्समध्ये. लेगिन्स होत्या माझ्याकडे, पण ह्या टाईपमध्ये जेगिन्स नव्हती. जेगिन्स जेगिन्स जीन्स सारखे. तर ही कशी आली बघूया. मला फार उत्सुकता होती. ही पण बऱ्यापैकी आलेली आहे. काहीतरी कमीच रेंजमध्ये आहे. इथे 150 अराउंड काहीतरी आहे आसपास. अरे फाटणार रे बाबा, कुठून कापू याला. वस्तू खराब होईल ना म्हणून भीती वाटते. आणि कसं आहे ना, लेगिन्स मी लास्ट टाइम पण 3 मागवल्या होत्या. तर त्या मला पण 350 अराउंडला 3 आल्या होत्या. त्याला झाले काहीतरी 2 वर्ष झाले त्या गोष्टीला. त्यानंतर मी काय मिशोची शॉपिंग केली नव्हती. तर या वेळेला मी अशा प्रकारची जेगिन्स मागवलेली आहे. दिसताना खूप छान दिसत होती, तर म्हटलं असो चांगली असावी. कारण त्या लेगिन्स पण मला एवढ्या काय परफेक्ट वा तशी मस्तच आहे. जाडजूड आहे, मस्त आहे. बघू शकता एकदम भारी आहे. तुम्हाला लोकांना मागवायला पण काय हरकत नाहीये. आणि मस्त समोरून असं 2 पॉकेट्स आहेत. छान आहे, मस्त आहे. असं छान आहे, जाड आहे. 150 रुपयाच्या अराउंड आहे म्हटल्यावर क्वालिटी एकदम मस्त आहे, बेस्ट आहे. काय हरकत नाही. आपण मार्केटला दुकानात वगैरे गेलो तर मला वाटते 250 रुपयाच्या रेंजला लेगिन्स वगैरे मिळतात. त्या 250च्या वरच मिळतात दुकानात तर गेल्यावर स्पेशली. कारण मी एकदा दुकानात तर खरेदी करून आणली होती. 250 रुपयाच्या वरतीच त्याने दाखवल्या. 250च्या खाली काय मला दाखवल्याच नाही. आणि ती पण एवढी काय बेस्ट क्वालिटी नव्हती. बहुतेक जण म्हणतात की ऑनलाईन खरं शॉपिंग करणं चुकीचं आहे, पण नाही. थोड्या काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा लक्ष देऊन घ्यायच्या आणि बघायच्या. खाली म्हणजे माहिती वगैरे असते ॲडिशनल खाली, ते सगळं बघायचं. आणि लोकांनी टाकले रिव्ह्यूज असतात ना, ते स्पेशली बघायचे. सो ठीक आहे. कपडा मस्त आहे, जाड आहे, छान आहे. बघू शकता एकदम बेटर आहे. पॉकेट्स आहेत आणि असं आहे. तर मी हा मागवलेला आहे लार्ज साईज, म्हणजे हे आपली साईज. ओके. सो हे मस्त आहे, छान आहे. तुम्हालाही मागवायला हरकत नाही, बेस्ट आहे. आणि लेगिन्स थोडीशी पातळ असते, अंगाला चिकटून दिसते. सो मला वाटतं हे कपडा जाड आहे. गेल्या वेळेला मी अजून एक लेगिन्स मागवली होती, ती 250 रुपयाची होती. ती थोडी महाग होती. महागच 250 म्हटलं तर. पण तो कपडा एवढा मस्त जाड आला होता, कॉटन होता. ती रेड कलरची होती. मी तिला 3 वर्ष यूज केली. आणि देन एवढी मस्त परफेक्ट, पातळ नाही काय नाही, जाडच्या जाड. आणि एकदम मस्त प्युअर फॅब्रिक होतं, छान होतं. तशा पद्धतीनेच मला हे जाणवत आहे बहुतेक हे तसंच आहे. हा नंतर ज्या मागवले होते मी 300-350 मध्ये 3 ज्या लेगिन्स होत्या त्या मागवलेल्या, त्या थोड्या पातळ आल्या होत्या. पण 100 रुपयाच्या हिशोबाने जर त्या असतील तर ती म्हणजे 250ची कुठे आणि ती 100 वाली त्या रेंजने कुठे. आणि ही पण मला बरी वाटते. ही 160 अराउंड आलेली आहे. थोडं मागे पुढे होऊ शकतं, बेस्ट आहे. आणि ते फेस वॉश आणि ते सनस्क्रीन तुम्हाला काय सांगू का आणलंय मी. ह्या पोरी बाहेर कोणाच तरी ऐकतात म्हणतात मम्मी फेस वॉश पाहिजे, सनस्क्रीन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. जिंदगीत मी कधी फेस वॉश यूज नाही केलं. साबण घ्यायचा, घसा 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 लावायचा, धुतला तोड, खसा खसा लावायचा, धुतला तोड, खसा खसा लावायचा, धुतला तोड. अख्खी दुनिया फेस वॉश वापरते, पण मी अजूनपर्यंत वापरला नव्हता. फक्त केसांना हेअर कलर वापरते. सो दॅट ह्या वेळेला जर बघितलं डिस्काउंट तर मॉलमध्ये पण असतात. पण म्हटलं घरात बसूनच मागवतो. थोडी भीती होती, मागवते. पण काय नाही, फेस वॉश मागवलाय, सनस्क्रीन मागवलाय, मॉइश्चरायझर मागवत होते पण त्याला डिले होत होता म्हणून ते त्याला कॅन्सल केलं. आता हे मागवले चिमूबाई म्हणते सकाळी
आंघोळ करताना हे लावेन फेस वॉश आणि नंतर बाहेर जायचंय म्हटल्यावर मग हे लावेन, मग मी कशी सुंदर दिसेल. आणि सूर्य देवता काय म्हणतील, अरे बापरे आज चिमूने सनस्क्रीन लावलेला आहे, मग मी काय आज खाली चिमूला ऊन देत नाहीये, है का नाही. तसं काही नसतं. पण चलो सूर्यदेवतेला उद्या सांगू आम्ही की जरा आमचा टॅन कमी करा आणि आम्हाला जरा बऱ्यापैकी जरा प्रोटेक्ट करा म्हणून. काही नसते ह्या सगळ्या प्रोडक्टवर थोडंसं काळजी घ्यावी लागते, बरोबर आहे. आता माझी स्किन बघा, चेहऱ्यावर अजिबात मुरूम नाहीये, डाग नाहीयेत, काही नाहीयेत, काही वापरत नाहीये. हा टॅन आलेला आहे, ह्या पोरांच्या टेन्शनमुळे जाम टॅन आलेला आहे. सो ठीक आहे, टॅन हळूहळू आपण घालवू आता. ओके, सो अशी आज शॉपिंग केली मस्तपैकी. अजून शॉपिंग झाली का तुम्हाला सांगेन मी. आणि तुम्ही म्हणत असाल की सध्या आता काय चाललेलं आहे कंडिशन, तर सध्या काय नाही, पेपर संपलेले आहेत. चिमूचे पेपर, जियाचे पेपर होते म्हणून जरा मी थोडंसं ब्रेकमध्ये होतो, थोडेसे व्हिडिओ मागे पुढे होत होते. काय करणार, कारण अभ्यास असतो महत्त्वाचा आणि ते परत रोज पेपर झालं की येऊन घरी विचारायला आम्हाला पडतं ना की आज काय लिहिलं, कसं लिहिलं. मग उद्याचा पेपरचा अभ्यास असं करता 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 आम्हाला 8-10 दिवस गेलेले आहेत आणि मस्त अशी सुट्टी पडलेली आहे. आणि एन्जॉय म्हणजे मला एन्जॉय कर, मला खूप त्रास व्हायचा. रोज सकाळी उठलं का पहिले जेवण बनवलं की ह्यांचा अभ्यास घ्यायला बसायचे, त्यांना शाळेत सोडलं की घरातले कामं उरकायचे. ते झालं का काय झालं, चिमूची सकाळचे पेपर नसायचे, चिमूची दुपारी आणि दीदीची सकाळी. मग तिला सोडून आले का उरलेलं घरातलं काम, परत चिमूला घेऊन गेलं की ते तासभराचा त्याचा पेपर असायचा. मग तिथेच मी बसून राहायचे आणि मग तिला सोबत घेऊन यायचे. आणि तिथे बसता बसता अजून नवीन उपक्रम केले. सगळ्या ज्या महिला आहेत त्या काय म्हणायच्या की आपण तासभर इथे बसलोय तर आपण मस्त मस्त रील्स बनवूया. असं करता करता तिथे मला वाटते 8-10 जणांचा ग्रुप झाला आणि सगळेच तिथे बसतोय, कुणीही घरी जायला तयार नाही. 1 तासाचा पेपर, काय करणार, 3 ते 4 वाजेपर्यंत पेपर होता. चला मग तिथे बसून आम्ही रील्स बनवायचो. त्या रील्स मी इन्स्टावर आहेत. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघत असाल तर तुम्ही डिस्क्रिप्शनला जा आणि तिथे खाली इन्स्टाची माझी लिंक आहे, त्याच्यावर जा आणि तुम्ही बघू शकता. तिथे आम्ही इन्स्टावर काय काय पराक्रम केलेले आहेत ते इन्स्टावर सगळ्या रील्स आहेत, त्या मी इकडे काय फॉरवर्ड करत नाहीये. तिथे आहे तिथेच बरे आहेत, कारण त्या गाण्यावर वगैरे आहेत आणि जास्त त्या गोष्टीत मला इंटरेस्ट नव्हता. पण त्या महिलांच्या नादामुळे का होईना त्या काही रील्स क्रिएट झाल्या आणि तिथे मग आम्ही 1-1 तासचा टाइमपास करायचो. मग तिथून येईपर्यंत घरी 4:30 वाजायचे. मग परत घरी आल्यावर ह्यांचा अभ्यास येते. आता कुठे आम्ही रिलॅक्स, चला आता आम्ही सुट्टीवर आहोत, बरोबर. आता ह्या दोघांना घाई लागलेली आहे मस्त माझ्या भावाकडे, आईकडे, बाबाकडे, म्हणजे आमच्या घरी जायची. चलो बघितलं, तर तिला म्हटलं नाही बाई, आपल्या काही गोष्टी अजून इनकम्प्लीट आहेत, आपल्याला उद्या परवा तेरवा जाऊन त्या कम्प्लीट करायच्या आहेत. तर तुम्हाला आता आमचे पुढचे व्हिडिओ भरपूर हॉस्पिटलचेच येतील, कारण ते राहिलेलं कम्प्लीट करायचं आहे. नंतर मग मामाच्या गावाला जाऊया, बरोबर की नाही. फक्त दीदीला सोडायचंय मामाच्या गावाला, चिमूला नाही सोडायचं मामाच्या गावाला. मग त्यालाच म्हणतात मामाच्या गावाला झुक 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 अगीन गाडी तसं. आता आम्ही जायचो आमच्या लहानपणी मामाच्या गावाला. आता ह्या लोकांना वेड लागले मामाच्या गावाला, तर माझे बाबा म्हणाले फक्त जियालाच पाठव, चिमूला नको, करून चिमू सारखी रडत राहते. हात दुखतोय, पाय दुखतोय, हे दुखतोय, ते दुखतोय, है की नाही. मग त्या आबांनी सांगितलं चिमूला पाठवू नको, फक्त जियाला. तू जाऊन तिथे काय कर, दंगा करणार, दिवसभर खेळणार. म्हणते मी मस्तपैकी तो बॅडमिंटन घेऊन जाईल आणि आबासोबत खेळणार. ठीक आहे, आबासोबत खेळणार आणि संध्याकाळी काय करणार, रडत बसणार पाय दुखतो म्हणून. कारण तिचं रोज असतं, रोज संध्याकाळी मला झोपच नसते. 3-4 वाजेपर्यंत मी नाही तर तिचे पप्पा तिचे पायाचा मी दाबत असतो का आता पाय दुखतात, काय की नाही. नाही बरं ठीक आहे, चला आता हा असं झालेलं आहे सगळं आधीमध्ये. आता काय सुट्ट्या लागलेल्या आहे, टेन्शन नाही. आजचा दिवस, आज परत तिचे बाबा बाहेर गेले, ट्रस्टकडेच गेलेले आहेत. त्या ट्रस्टने एवढं डोकं खाल्लं, त्या ट्रस्टने काहीच मदत केली नाही. फॉर्म जमा करून घेतला आणि सांगितलं की 1 महिन्याने या, मग तुम्हाला मदत मिळेल. म्हणजे तोपर्यंत पेशंट पुरी त्याची वाट लागेल तोपर्यंत तुम्ही काही मदत करणार नाही. ते ट्रस्ट काहीतरी केमच्या बाजूलाच ग्लोबल हॉस्पिटलच्या मध्ये वर्मा रिसर्च सेंटर असं काहीतरी आहे, ते आहे. काही कामाचं नाही, फालतू आहे. त्यांनी खूप पाळायला लावलं, एक काडीची मदत नाहीये. तर बाकीच्या ट्रस्टकडून तर लवकर मदत मिळाली. 5-6 ट्रस्टकडे गेले होते, ते लवकर मदत मिळाली. पण ह्या ट्रस्टने एवढं नाचवलं तिथे. आता फॉर्म सबमिट केला 2-3 वेळा नाचवून, तर तिथे ते म्हणाले ना 1 महिन्याने काय करायचंय, आता आम्हाला टेस्ट करायचे. सो ठीक आहे, वाडियामध्ये परत फोन करून सांगितलं की असं ते बोललेले, ते बोलले सोडून द्या विषय, जमा केले ना परत तुम्ही रिटर्न घ्या. झालं, आता झालं सगळं ते. सॉरी
ती कामं झालेली आहेत. तर बरोबर आहे, आपण आपल्या परीने काही गोष्टी करूया. कोणी मदत करतं, कोणी मदत करत नाही. जिथे मी मिळायची आहे तिथून मिळालेली आहे, करू बाकीचं काम. तर चला, आजची शॉपिंग तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा बाय करू शकता, म्हणजे खरेदी करू शकता. आवडली असेल तर ही 160 रुपयाच्या रेंजने ही मस्त अशी जेगिन्स आहे. छान आहे, जाड आहे, तुम्ही बघू शकता. आणि 2 पॉकेट्स आहेत. पुढे गेले पॉकेट्स. हे आहेत जी तुम्ही कुर्ती, लास्ट टाइम मी तुम्हाला ग्रीन पास्ता कलरची कुर्ती दाखवली होती, त्या कुर्तीवर सुद्धा हे खूप छान दिसतंय, मस्त आहे, छान आहे. सो तुम्ही बाय करू शकता. ओके, चलो बाय. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. सो बाय. बाय बोला रे बेटा, बाय. चला चला चला, आता हे सगळे हे असले प्लास्टिक वगैरे सगळं आता गोळा करायचं भरपूर झालंय घरात. बाय बाय बाय. फेस वॉश कशाला? तोंड धुवायचं.